शिवनेरीच्या शिवाई तू गोंधळाला ये, तुझ्या कृपेचा एक अंश या आख्यानाला दे. श्री क्षेत्र भीमाशंकरांच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेला एक जडावाचा किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. खाशा आई शिवाईच्या पहाऱ्यातला हा गड. नाणेघाटाचा हा संरक्षक गड बांधला गेला तो सातवाहन राजांच्या कालखंडात. पूर्वी कल्याण, भडोच, नालासोपारा या सिंधू सागरीच्या बंदरांचा सारा व्यापार होई तो ह्या नाणेघाटातूनच. जीर्णनगर, जुन्नीनगर, जुने नगर, जुन्नेर, जुन्नर अशी जुन्नर ह्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. प्राचीन काळी या देशी शक नावाचे राजे राज्य करत होते. त्यांच्यातल्या नहपान नावाच्या राजाची राजधानी होती जुन्नर. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात हे शक उज्जैनला राज्य करत होते. सौराष्ट्र, गुजरात, डांग असे सरकत सरकत ते कल्याण, कार्ला आणि सरते शेवटी आले ते जुन्नर येथे. याच्या पूर्वेस नारायणगड, उत्तरेस हरिश्चंद्रगड, पश्चिमेस हडसर, चावंड, जीवधन, भैरवगड, दक्षिणेस राजमाची, ढाक, सिद्धगड, गोरक्षगड, मच्छिंद्रगड असा वेढा या किल्ल्याभोवती आहे. गड शिवनेरीवर जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला सातवाहनकालीन खोदीव पायऱ्यांचा. त्यासाठी एका मागोमाग एक असलेली 7 द्वारे ओलांडावी लागतात. तर दुसरा मार्ग साखळीच्या वाटेचा. पहिला दरवाजा महादरवाजा. महादरवाजातून आपण आत गेलो की लागतो तो परवानगीचा दरवाजा. त्याच्या कमानीच्या दोन्ही अंगास शरभाची चित्र आहेत. त्या शरभाच्या पायाखाली हत्ती आहेत. डाव्या हाताच्या शरभाच्या उजव्या पुढच्या पायाखाली एक कुत्र्याची आकृती कोरलेली दिसते. शरभ हा वाघ किंवा सिंहासारखा दिसणारा एक काल्पनिक पशु. तर गंडभेरुंड हा कर्नाटकच्या राजसत्तेची निशाणी सांगणारा द्वितोंडी गरुडासारखा एक काल्पनिक पक्षी. आपण तिथून आणखी पुढे गेलो की आपण पोहोचतो ते 3ऱ्या दरवाजापाशी, अर्थात हत्ती दरवाजापाशी. ह्याच्या कमानीवर शरभाच्या पायाशी इग्वानू म्हणजे घोरपडीसारखा एक काल्पनिक प्राणी आहे. खरं तर सातवाहन, यादव, बहमनी, मोगल, मराठे, ब्रिटिश अशा अनेक राजसत्तांचा इतिहास लाभलेला हा दुर्ग आणि त्यावरील शिल्प हा संशोधनाचा विषय ठरेल. आता 4था दरवाजा म्हणजे पीर दरवाजा. तर नंतर येतो गडाच्या अर्ध्या उंचीवर असणारा शिपाई दरवाजा. हा दरवाजा म्हणजे संरक्षक तटबंदीचा उत्कृष्ट नमुना आहे. खोदीव पायऱ्यांच्या वाटे वर चढले की फाटक दरवाजा व नंतर कुलाबकर दरवाजा ओलांडून आपण मुख्य गडात प्रवेश करतो. इसवी सन 1443 मध्ये बहमनी सुलतान मलिकुल तुजारने हा किल्ला यादवांकडून जिंकून घेतला. यानंतर त्याचा सरदार मलिक अहमदने निजाम उल मुल्क बहरी या नावाने स्वतंत्र राज्याची दाही फिरवली, तीही याच दुर्गावरून. आज मितीस गडावर श्री शिवाई मंदिर, गंगा आणि जमुना ही पाण्याची 2 टाकी, शरभ शिल्पाकृती असलेली प्रवेशद्वारे, अंबरखाना, शिवकुंज वास्तू, शिवजन्मस्थान, कडेलोट स्थान, बदामी तलाव, कोळी चौथरा आणि ईदगा अशी अनेक छोटी मोठी ठिकाणे दिसतात. ह्याशिवाय दिसतो तो काही बौद्ध लेण्यांचा भाग, हमामखाना आणि फडणवीसांचं घर. ह्याशिवाय अनेक छोट्या मोठ्या चोरवाटांनी हा किल्ला अभेद्य बनवलेला आहे. शिपाई दरवाजापासून संरक्षण व्यवस्था अधिकच बळकट होत जाईल. तिथून आत प्रवेश करण्यासाठी विशेष परवान्याची आवश्यकता असे. तिथून उजवीकडे गेलो की कमानदार दरवाजातून आपण जातो ते थेट श्री शिवाई मंदिराकडे. गर्भगृहात प्रवेश करताच अखंड तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात गडदेवी शिवाई सुहास्य वदनाने भक्त काजासाठी या दुर्गम दुर्गावरती उभी आहे. आदिशक्ती शिवाई देवी ही कोरीव लेण्यात स्वयंभू आहे असे इतिहास मानतो. औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा लेण्यापासून अवघ्या 9 किलोमीटरवर वसलेल्या सिल्लोड या गावची ग्रामदेवता शिवाई आपल्या भक्तगणांबरोबर या दुर्गावर आली अशी भाविकांची श्रद्धा आहे. 1947 साली ग्रामवासियांनी देवीची एक मूर्ती तयार करवून ती मूळच्याच कोरीव लेण्यांमध्ये नव्याने वसवलेली आहे. ही चतुर्भुज मूर्ती
सिंहवाहिनी असून तिच्या हाती गदा, तलवार अशी आयुधे आहेत, तर दोनही बाजूंना महिषासुराची मूर्ती आहे. ह्या मूर्तीची उंची अंदाजे 3.25 फूट असून ह्या मूर्तीचे तेज बघणाऱ्याचे मन प्रसन्न करते. शिवनेरीच्या प्रदीर्घ इतिहासात ही देवी शिवाई नवसाला पावते असा उल्लेख अनेकदा मिळतो. दासायन या ग्रंथातील लेखक रामदासी यांच्या संदर्भानुसार असे म्हणता येईल की जिजाऊंनी मनोभावे ह्याच गड देवी शिवाईची प्रार्थना केली होती. शिवनेरी गॅझेटियरनुसार जिजाऊ साहेबांनी आपल्या पोटी पुत्ररत्न जन्माला येण्यासाठी ह्याच शिवाईला नवस बोलला होता आणि देवीने प्रत्यक्ष स्वरूपात जिजाऊंना दर्शन देऊन साक्षात सांब सदाशिव तुझ्या पोटी अवतार घेईल आणि भूमीचे रक्षण करेल असा आशीर्वाद दिला होता. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्यानंतर ह्याच देवीच्या नावावरून नूतन बाळराजांचे नाव ठेवण्यात आले शिवाजी. तर दुसरा उल्लेख मिळतो तो इसवी सन 1793 मध्ये जुन्नरच्या गढीत 2 वर्ष अटकेत असताना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नवस फेडल्याचा. ह्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गड देवता शिवाईला बहीण मानून तिला भाऊबीजेला साडीचोळी पाठवली होती. आणि योगायोग असा की त्यानंतर लगेचच 20 मे 1794 मध्ये मेजर एल्ड्रिसने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना अटकेतून संपूर्णपणे स्वतंत्र केले. पण काही वास्तू व व्यक्तींचा योग विचित्र असतो. महाराष्ट्रातील बराचसा भाग स्वतंत्र करून स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवरायांना आपली जन्मभूमी मात्र स्वतंत्र करण्यात यश मिळाले नाही. पुढे 1716 मध्ये छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हा दुर्ग स्वराज्यात दाखल करण्यात आला. ह्या गडाचा आकार बाणाच्या अग्रासारखा निमुळता आहे आणि नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येतं की हे अग्र रोखलेलं आहे ते उत्तरेकडे, जणू दिल्ली आग्र्याच्या पाचशाहीकडे हा सह्याद्रीचा शिवबाण नेम धरून बसलेला आहे. जणू या परकीय सत्ताधीशांना अग्निपुत्र सह्याद्री आणि वसुंधरेनी एक इशाराच दिला होता की सावध. जुन्नरच्या शिवपूर्वकालीन राजवटीतील अतिप्राचीन असं एक शिल्प खुद्द जुन्नरमध्ये आहे. सदर बाजारातील वेशी नजीकच्या दक्षिणेकडील बुरुजावर एक शिल्प कोरलेले आहे. एका छोट्या दगडावर एक हत्ती, त्याच्या मागे शुक म्हणजे पोपट आणि त्याच्या मागे तोंडात तारा म्हणजे चांदणी धरलेला एक वाघ आहे. या शिल्पाचा अर्थ अतिशय सुंदर आहे. इथल्या सत्ताधीशांकडे गजांत लक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे आणि वाघासारखे तळपणारे शूर सैनिक आहेत. इथे जन्मलेल्या शिवरायांच्या राज्यात हे सारं होतं नव्हतं ते फक्त हे शिल्प आणि हे शिल्प वागवणारा गड शिवनेरी. साक्षात आई शिवाईच जिजाऊंच्या रूपात शिवरायांसकट अवघ्या स्वराज्याची जन्मदात्री झाली आणि शिवनेरीवर जन्माला आलेली ही हिंदवी स्वराज्याची गाथा आज 350व्या हिंदू साम्राज्य दिनाची ही जननी ठरली असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.